फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बरेच आपल्याला त्याच ब्लाउज डिझाइन बघून कंटाळा येतो। वेगळी युनिक साडीला ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाइन बनवायची असते, पण ती आपल्याला जमेल का? हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। सो मी तुम्हाला आजच्या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी कटिंग स्टिचिंग सहज करता येईल। एवढंच नाही तर नक्कीच या ब्लाउज डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा बॅक नेक मी कटिंग करून घेतलेला आहे। तर हा ब्लाउज पीस थोडा वेगळाच आहे, तुम्हाला माहित असेल एकदम असं पॉलिस्टर टाईप असतो, तर त्या शिवायला पण जरा अवघडच असतो। म्हणूनच मग याच्यावर आपण एकदम छान अशी सोपी पद्धतीने डिझाइन करणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅक नेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, कारण हा बॅक नेक मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर हे बघा, ह्या ब्लाऊजची उंची आहे 12 आणि 1 इंच आपण मार्जिन, तर टोटल 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण ह्या ब्लाऊजचा गळा रुंदी आणि मुंडा असं टोटल 5.5ला मार्किंग केलेली आहे आणि जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंचाची घेणार आहोत। ठीक आहे, त्याचबरोबर आपण याचा मुंडा जो आहे तो घेतलेला आहे 5.5 इंच, 1.5ला मार्किंग करून मुंड्याचा आकार दिलेला आहे। आणि हे बघा, इथे टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। तर अशा पद्धतीने हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता आपण गळ्याची मार्किंग अस्तरवर करून घेऊयात आणि मग त्यानंतर तो स्टिच करायला सुरुवात करूयात। तर जो काही तुमचा बॅकनेक असेल, म्हणजे जो काही गळा असेल, त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं। तर इथे 8.5 आहे, तर मी 9ला मार्किंग करून घेतलेली आहे। परत बघा, अशा पद्धतीने 2.5 इंचाची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा बॉक्स आपल्याला अशा पद्धतीने हे बघा सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे बघा, एक लाईन आधी ड्रॉ करून घेऊयात, कारण की आपल्याला याला व्ही शेप द्यायचा आहे। आणि त्यानंतर हे बघा, बाहेरनं आपल्याला आकार द्यायचा आहे, तुम्हाला जेवढा डीप हवा असेल तेवढा। हे बघा, अशा पद्धतीने तर स्टिच केल्यानंतर बरोबरच व्हीचा आकार होत असतो। ठीक आहे, फक्त इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे जसं मी दिलेला आहे। आणि हे बघा, मग ह्या पद्धतीने आपण तो कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडला पण हे बघा थोडासा आकार देऊन घेतलेला आहे आणि मग ते सुद्धा कटिंग करून घेऊयात। तर अस्तरवर कटिंग झालेली आहे, तर आता आपण तो स्टिच करायला सुरुवात करूयात। तर हे बघा, ब्लाऊजचा बॅकनेक सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तरचा आपण कटिंग केलेला गळ्याचा जो काही बॅकनेक आहे तो ठेवायचा आहे। आणि इथे सगळ्यात आधी आपण पिना लावून घेऊयात, जेणेकरून ते तिरकं वगैरे होणार नाही आणि आपल्याला शिवायला सुद्धा सोपं जाईल। तर मग ही स्टेप सुद्धा महत्त्वाची असते, पिना शक्यतो लावायचं नाही तर बऱ्याचदा तिरकं जातं किंवा मग आपली गळा रुंदी जी असते ती पण खूप स्प्रेड होते। मग तसं झाल्याने काय होतं की बरंचसं स्प्रेड होतं गळा, मग उतरण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने पिना लावून घ्यायची आहे। त्यानंतर सगळ्यात आधी हे बघा, आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर हा कपडा पॉलिस्टर टाईप आहे, खूप सटकतोय, त्यामुळे अतिशय सावकाश तुम्हाला ही गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघा, व्यवस्थित कडेकडेने मी 1/2 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे। ठीक आहे, सेंटरपासून बघा परत फिरून घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला सुद्धा टिप मारून घेतलेली आहे। आता गळ्याला टिप मारून झाल्यानंतर आपण कमरेच्या साईडला सुद्धा टिप मारून घेणार आहोत। तर कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, कारण तुम्हाला माहितीच आहे आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतो उंचीमध्ये, म्हणजे अर्धा इथे कमरेमध्ये जातं आणि अर्धा आपल्या शोल्डरमध्ये जातं। ठीक आहे, आता ही टिप मारून झाल्यानंतर गळ्याचा मधला जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो अशा पद्धतीने हे बघा कटिंग करून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर कमरेच्या साईडचा सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेऊयात। ठीक आहे, त्यानंतर आता ह्या गळ्याला आपण छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून हा गळ्याचा आकार व्यवस्थित परफेक्ट येईल, कारण इथे काही आपण कॅनव्हास वगैरे लावलेला नाही आहे, डायरेक्टच स्टिच करतोय।
तर बघा कट्स मारून झाल्यानंतर आता खालच्या साईडला सुद्धा कट्स मारूयात, कारण खालच्या साईडला पण नाही बघा आपण थोडा शेप दिलेला आहे, मग तो व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे, त्यासाठी मग ही स्टेप आहे. तर हे बघा मग त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा बॅक नेक सरळ करून घ्यायचा आहे. तर एकदम व्यवस्थित थोडं थोडं प्रेस करत हे बघा व्यवस्थित सरळ करून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आणि मग आता आपल्याला याला द्यायची आहे दाबटीप. तर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेऊयात. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे आतल्या साईडचा तो वरच्या साईडने दिसणार नाही, कारण की बऱ्याचदा तसं होतं, कारण फिनिशिंगसाठी ही टीप खूप महत्त्वाची आहे. तर हे बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून आपण गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा व्यवस्थित थोडं थोडं पकडत व्यवस्थित फोल्ड करत आपल्याला एकसारखी दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि मी पुन्हा सांगेल की जो काही अस्तरचा कपडा आहे तो आपल्या वरच्या साईडला दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंगला आपला बॅकनेक छान असा रेडी होईल. तर तो शेपसुद्धा व्यवस्थित आला पाहिजे खालचा सुद्धा. तर मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडून दाबटीप दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा द्यायची आहे. तर हे बघा गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्ही आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे अस्तर हे आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाऊज पीसचा कपडा हा एक्स्ट्राचा असतो, त्यामुळे मग अशा पद्धतीने जॉईन करून आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा असतो, जेणेकरून आपला व्यवस्थित बॅकनेक मापाचा रेडी होईल अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा. ठीक आहे. तर हे बघा आता ते कडेने जॉईन झाल्यानंतर आपण ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेऊयात. आणि तो कट करताना काळजी घ्यायची आहे की आपला काही अस्तर वगैरे कटिंग होणार नाही, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होतं, त्यामुळे मग काळजीपूर्वकच थोडंसं कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा आता हा बॅकनेक आपला परफेक्ट मापाचा रेडी झालेला आहे. आणि आपल्याला टाकायचा आहे बॅकला टक्स. तर उभा टक्स जो आहे तो 4चा घेतलेला आहे आणि आडवा सेंटरपासून 4.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. आता त्या मार्किंगवर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित टक्स टाकून घ्यायचा आहे. तर टक्सला आपल्याला डबल टिप द्यायची आहे आणि खालच्या साईडला लॉकसुद्धा करायचा आहे, जेणेकरून ते लवकर ओपन होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा हे बघा टाकून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित एकदम. ठीक आहे. तर आता दोन्ही साईडचे टक्स एकदम परफेक्ट व्यवस्थित टाकून झालेले आहे आणि आपला हा बॅकनेकसुद्धा झालेला आहे. तर आता बघा पुढे काय करायचं. हे बघा मी अस्तरचा एक कपडा घेतलेला आहे उरलेलाच आणि वाटीच्या सहाय्याने गोल आकार काढून घेतला. तर तुम्ही कुठला पण यूज करू शकता, जेवढं तुम्हाला गोल हवं आहे तेवढं. आणि अशा पद्धतीने हे बघा मी कडेकडेने व्यवस्थित कटिंग करून घेते अस्तर आधी. त्यानंतर आता हे बघा हे अस्तर कटिंग झालेलं आहे व्यवस्थित परफेक्ट गोल. तर जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्यावर हे अस्तर ठेवून आपल्याला गोल आकारात टिप मारायची आहे. तर आपलं जे काही टेप असतो ना त्याची एकच लाईन आपल्याला तेवढंच मार्जिन पकडून टिप मारून घ्यायची आहे. तर पूर्ण गोलला मारून घ्यायची आहे, कुठे काही जागा वगैरे न सोडता. तर हे बघा अशा पद्धतीने आपण टिप मारून झालेली आहे पूर्ण गोल आकाराला आपली. ठीक आहे. त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा तो आपण कट करून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित गोल आकारामध्ये ते रेडी होईल. हे बघा आता हे उलटं करण्यासाठी आपण छोटासा अस्तरला कट मारलेला आहे आणि मग कडेने सुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, जेणेकरून तो गोल आकार व्यवस्थित आला पाहिजे ज्यावेळेस आपण हे सरळ करू त्यावेळेस. त्यासाठी मग आठवणीने कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे दिसला बघा अस्तरला जिथे कट्स मारले ना तिथून आता आपल्याला हे गोल आकार सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करत करत आणि मग आता आपल्याला याचा कडेकडेला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे. पुन्हा सांगते की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी घेत दाबटीप द्या, जेणेकरून हा गोल आकार सुद्धा आपला एकदम छान असा फिनिशिंग सहित रेडी होईल. तर हे बघा पूर्ण गोल याला आपलं दाबटीप देऊन झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे लेस यूज करायची आहे. तर हे बघा मी इथे गोल्डन घेतलेली आहे आणि ती ह्या गोल आकाराला सगळ्यात आधी कडेकडेने लावून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. गोल्डनमध्ये पण बरेचसे शेड आणि बरेचसे टाईप्स असतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. मी इथे हे लावते. अजून एक की तुम्हाला जर का कलरमध्ये लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकतात, ब्लाऊजवर किंवा साडीवर मॅचिंग होणारं. ठीक आहे. पण गोल्डन पण सगळ्या याच्यावर मॅच होतं, त्यामुळे मग मी इथे गोल्डनच यूज करत आहे.
तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हे गोल आकाराला आपण डबल टिप सुद्धा देऊन घेऊयात, जेणेकरून ती लेस सुद्धा व्यवस्थित लागली जाईल आणि फिनिशिंग सहित सुद्धा रेडी होईल. ठीक आहे. तर हे बघा त्या गोलला आता आपली लेस लावून झालेली आहे. त्यानंतर आता गळ्याला आपण लावून घेऊयात. तर मी सेमच लेस यूज करते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळी सुद्धा करू शकतात किंवा सेम सुद्धा करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात. आणि हे बघा इथे कोपऱ्याला म्हणजे गळ्याच्या टोकाला व्ही शेपचं आहे तिथे व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप जरी नीट असला आणि जर लेस व्यवस्थित लागली गेली नाही तर शेप परत चेंज होतो गळ्याचा. तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित तो तिथे थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून आपला व्ही शेप आणि गळ्याचा आकार व्यवस्थित राहील, परफेक्ट येईल. ठीक आहे, कुठे काही बिघडणार नाही. तर बघा आता गळ्याच्या साईडला मी टिप मारून घेतलेली आहे लेस लावून. त्यानंतर आता कमरेच्या साईडला सुद्धा आपण तीच गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत. आणि इथे सुद्धा मी सांगते की तो जो काही शेप आहे ना, व्यवस्थित जो आकार दिलेला आहे वरच्या साईडला बघा इथे, तिथे सुद्धा थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे तो आकार व्यवस्थित दिसेल लेस लावल्यावर पण. नाही तर बऱ्याचदा काय होतं की लेस व्यवस्थित लागली नाही गेली तर की आकारात चेंज होतं, त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची आहे. आणि लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे ती पॅक पण होते आणि फिनिशिंगला पण छान दिसते, तरंगत वगैरे नाही. नाहीतर एक टिप दिली की बऱ्याचदा ती तरंगते. ठीक आहे. तर हे बघा आता आपली लेस लावून झालेली आहे. त्यानंतर हा गोल आकार घेतला बघा आणि तो ह्या पद्धतीने आपल्याला असं हे बघा असं मध्ये फोल्ड करायचं आहे. तर ते फोल्ड करून त्याला परत आपल्याला वरती एक हे लावायची आहे छोटीशी पट्टी. तर ती पट्टी आपण तयार करून घेऊया. तर हे बघा ब्लाऊज पीसचा थोडासा कपडा घेतलेला आहे मी, हे बघा, आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून हे बघा एकीकडनं इकडनं आणि पुन्हा मध्ये तशी छोटीशी पट्टी टिप मारून आधी रेडी करून घेऊयात, म्हणजे आपण जो काही ह्या गोल आकारापासून बो बनवणार आहे तो एकदम छान असा लुकने तयार होईल. हे बघा. ठीक आहे. तर आता हे बघा व्यवस्थित हे असं प्लेट्स छोट्या छोट्या टाकत ते जॉईन करायचं आहे आणि ते आपल्याला सुईनेच पॅक करायचं आहे. हे बघा. आणि मग त्यावर हे बघा ती जी काही पट्टी तयार केलेली आहे ना ती आपल्याला फोल्ड करून लावून घ्यायची आहे. तर ती मी सुईनेच पॅक करते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मशीनवर पण टिप मारू शकतात, पण मग ते प्लेट्स परत वर खाली होतात, त्यामुळे मग शक्यतो सुईने जरी पॅक केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर हे बघा मी इथे सुईने ते व्यवस्थित पॅक करून घेते. तर आतल्या साईडने सुईने पॅक केलेलं आहे, वरच्या साईडने फक्त ती पट्टीच दिसते. ठीक आहे. त्यानंतर हे बघा ती बो आता आपल्याला इथे सेंटरला लावून घ्यायचा आहे. तर तो सुद्धा मी सुईनेच लावून घेते. मशीनवर जर टिप मारली तर ती बो व्यवस्थित लागला पण जाणार नाही आणि जो त्याचा शेप आलेला आहे किंवा मध्ये जी पट्टी लावून असा फुगीर आकार आलेला आहे तो पण राहणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला पण जर शक्य असेल तर तुम्ही तो बो सुईनेच लावायचा आहे, म्हणजे लुक पण त्याला छान येईल. हे बघा. तर जास्त वेळेस पॅक करून गाठण टाकून घ्या, म्हणजे ते लवकर ओपन होणार नाही. तर आता इथे हा बो लावून झालेला आहे बघा आपला. तर खूप सुंदर असं लुक आलेला आहे आणि बो पण खूप छान असं रेडी झालेला आहे. तर हा छान बॅकनेक आपला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे बटनसुद्धा लावू शकतात, हे बघा इथे सेंटरला. तर मग मी पण लावूनच घेते, म्हणजे त्याला छान लुक येईल. हे बघा. तर मी इथे गोल्डन कलरचं बटन लावून घेतलेलं आहे, त्यामुळे काय झालं हा बॅकनेक अजूनच सुंदर असं दिसायला लागलेला आहे आपला. जर तुम्हाला नसेल लावायचं तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नाही लावलं तरी चालेल, पण लावला तर बेटर आहे, त्याने लुक पण छान येईल. तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमीत कमी वेळेमध्ये छानसा बॅकनेक आपला रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्सही सांगितलेला आहे की हा बॅकनेक कसा कट करायचा. आणि पॉलिस्टर टाईप कपडा आहे तर मग त्यावर ही डिझाईन खूप छान दिसते. तर तुम्ही पण अशी डिझाईन नक्की शिवून बघा. त्याचबरोबर तुम्हाला आपली डिझाईन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.